तुला असं कान टाळी ना, तुला एकदा सांगितलं कळत नाही का? सॉरी. हा माझा मित्र ऋतिक. याला मी कधी जरी म्हणलो ना की ऋतिक भावा चल ना कुठेतरी फिरायला जाऊ, तर मला हा प्रत्येक वेळी एकच उत्तर देतो. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव चैतन्य आणि मी तो बोंबलत. 4 वर्ष झाले हा माझा मित्र आहे, पण या 4 वर्षात तो फक्त एकदाच माझ्यासोबत कोकणात फिरायला आलता, आणि ते पण कॉलेजची कंपल्सरी ट्रिप होती म्हणून. नाहीतर ह्यो कशाचा येतोय. एक वेळेस ट्रिप केली इसके अब्बा भी मान जाएंगे पर ये नाही आएगा. पण यावेळेस तो यायला तयार झालाय. तर आम्ही चाललोय साताऱ्याला, कारण काय तर माझा पेपर आलाय साताऱ्याला. पेपरला चाललोय तर म्हणलं ह्याला सोबत नेऊन सातारा तरी फिरून आणतो. तर हा माझा मित्र पूर्ण माझ्यासारखाच आहे, कारण आम्ही दोघांनी आमच्या घरच्यांना आजपर्यंत तुमचा मुलगा पुण्यात मुली फिरवतो हे दुसऱ्यांकडून ऐकण्याची संधी घरच्यांना देऊ शकलो नाही. माझा पेपर हा साताऱ्याच्या यशोदा कॉलेजला होता. पेपर दिल्यानंतर मग आता आम्हाला वाईला जायचं होतं, पण त्या हायवेवर लालपरी थांबत नव्हती. मग टेम्पोला हात करून आम्ही वाईला आलो. मी माझ्या आतापर्यंतच्या जीवन काळातील सर्वाधिक काळ वाईत घालवलेला आहे, कारण मी इथल्याच द्रविड हायस्कूलच्या शाळेत होतो. नंतर आम्ही आलो वाईच्या महागणपती मंदिरात. तिथं फोटो काढायला मनाई होती, म्हणून मी मग व्हिडिओ काढला. नेमकं मंदिरात वगैरे फोटो आणि व्हिडिओ काढायला मनाई काय असते हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. बॅग त्याची पण त्याला लक्षातच नाही की बाबा माझं बी सामान आहे त्यात, आणि या बोली केली होती बाबा आलटून पलटून बॅग घेऊन चाललंय मस्त. गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो जिथं छावा चित्रपटाचं शूट झालेलं आहे. ते आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवतो. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत.